जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब साहेब, संघटन सरचिटणीस रविसिंगजी ठाकूर आणि आपल्या हक्काची कामगार मजूर संघटनेचे अध्यक्ष आमचे राणा शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी आणि कामगार आयुक्त म्हणजे राज्य सरकार आणि अंगणीताई वगैरे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सर्वसामान्य मजुरांना, कामगारांना आणि गरीब व्यक्तींना साहित्य वाटप, जे भांडी वाटप असतं आपल्या कुटुंबातलं, ते साहित्य वाटप त्यांना करतोय. आपण बघत असाल एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य वाटप होते. आणि दुसरी गोष्ट, हक्काची मजदूर संघटना जी आहे ती गेले अनेक वर्ष कार्यरत आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करते. हजारो लोकांना, हजारो कुटुंबांना त्याने आजपर्यंत त्या भांड्याचं वाटप किंवा जे जे अत्यावश्यक गोष्टी असतील त्या अत्यावश्यक गोष्टींचं वाटप त्यांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी तसंच वाटप आपण बघत असाल, एवढी मोठी लाईन त्या ठिकाणी लागलेली आहे. शेकडो कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सबका साथ सबका विकास किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं जर धोरण कुठलं असेल, गरीब माणूस किंवा कामगार माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे, याकरिता त्याच्या पाठीशी सरकार सुद्धा आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहोत. आम्ही हक्काची मजदूर संघटनेला एवढंच विनंती करेन की आणखीन काम असंच तुम्ही वाढवावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा फायदा कसा होईल याकरता प्रयत्न करावा. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी असतील, रवीजी असतील, तर सगळेच नेते मंडळी असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा असतो. भारतीय जनता पार्टीचे संलग्न असलेली हक्काची कामगार संघटना आज आतापर्यंत म्हणजे आम्ही कमीत कमी 4,000 ते 5,000 लोकांना ही भांडी मिळवून देण्याचा हा सेट पूर्ण मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सुद्धा निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे या हक्काच्या बुजुर्गाचे युनियनचे अध्यक्ष राणा शेठ, त्यांच्या सहकारी आपल्या अंगणीताई, सर्वजण पाहता आपण किती काम, म्हणजे आज जवळजवळ 303 लोकांना आज ही भांडी वाटप आहे. एखादा माणूस जर ठरवलं की मोदीजींनी जे योजना आहे त्या योजना लोकांपर्यंत कशा पोचल्या पाहिजे, त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना मिळाव्या यासाठी राणा शेठ हे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आमच्या ह्या सर्व कार्यासाठी आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसंच पूर्ण भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे कार्यकर्ते आम्हाला खूप मदत होते. आणि मी राणाशेठचे धन्यवाद देतो की एखादा माणूस, राणाशेठसारखा साधा माणूस उठतो आणि पक्षाच्या ध्येय धोरणावर प्रेरित होऊन आज पक्षासाठी हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आज 303, मागच्या वेळी 500 लोकांना, असं जवळजवळ 3,000 ते 4,000 लोकांपर्यंत या भांडींचे वाटप याने करण्यात हे यशस्वी झालेत. हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटना तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्यातर्फे आज गोरगरीब कामगारांना आपण आज सेफ्टी किट वाटप करत आहे. आपण नेहमीच मोदी साहेबांचा असं एक हेतू आहे की ही योजना तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हा जो आपण कार्यक्रम केलेला आहे, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नंदूजी परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शशिकांत कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम केलेला आहे. आज आपण बऱ्याचशा गोरगरीब कामगारांना शिष्यवृत्ती असू द्या, भांड्याची किट असू द्या, सेफ्टी किट असू द्या, आरोग्याच्या काही समस्या असू द्या, बरेचशा आपण समस्या कामगारांच्या सोडलेल्या आहे. आज आपण आतापर्यंत कमीत कमी माझ्या हिशोबानं 5,000 लोकांना आपण आतापर्यंत भांडे किट वाटप केलेली आहे. आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये आपण कमीत कमी 2,000 लोकांना आपल्याला वाटायचे अजून वेटिंगवर आहे. ते कारण की सामान नसल्यामुळं ते वेटिंगवर होते, पण आपण लवकरच्या लवकर त्यांचं बी काम लावणार आहे. आणि आपला संघटनाचा जो हेतू आहे की गोरगरीब तळागाळातल्या कामगारांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हा हेतू आहे. आपण तो पोहोचवल्याशिवाय आपण जी संघटना शांत बसत नाही. या संघटनेचा फक्त माझ्या एकट्याचा हेतू नाही आहे, कारण की या संघटनेचे सगळे पदाधिकारी आहे, त्याच्यामुळे ही संघटना चालते. माझ्या एकट्यावर नाही चालत. पदाधिकाऱ्यांची भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे गोरगरिबाचा सगळे प्रश्न सोडले जातात.